लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून काही अटी रद्द करण्यात आलेली आहेत। उत्पन्नाऐवजी आता तुमचा रेशन कार्ड लागणार आहे, त्यासाठी गर्दी करण्याची गरज नाही। पूर्ण डिटेल्स माहिती समजून घ्या मित्रांनो, पूर्ण माहिती समजून घेऊया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची जी मुदत आहे 31 ऑगस्ट पर्यंत ठेवण्यात आलेली आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत काही निर्णय घेण्यात आलेले आहेत। जर तुम्ही लेक लाडकी योजनेमध्ये अर्ज करण्याचा विचार करत असाल तर काही अटी रद्द करण्यात आलेल्या आहेत, ती पूर्ण डिटेल्स माहिती समजून घ्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची जी मुदत आहे 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आलेला आहे। या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली आहे। योजनेसाठी नाव नोंदणी, अर्ज करणे आदी कामासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहे। 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना 1 जुलैपासून लाभ देण्यात येईल असा महत्त्वपूर्ण निर्णय घेतानाच योजना सुलभ आणि सुटसुटीतपणे राबवण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी विभागाला दिले आहेत। अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देतानाच योजनेसाठी 1 एकरची अट वगळण्याचा निर्णय सुद्धा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी आता 21 ते 65 वर्ष वयोगट करण्याचा निर्णय सुद्धा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। परराज्यात जन्मलेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवासी असणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्मदाखला, शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र, आदिवासी प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल असा सुद्धा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। 2.5 लाख रुपये उत्पन्न दाखला नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्याचा निर्णय सुद्धा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। या योजनेत कुटुंबातील एक पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय असून योजनेमध्ये सुधारणा केलेल्या निर्णयाची शासन निर्णय तातडीने जाहीर करण्याची ही सूचना या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। मित्रांनो, लवकरच या संदर्भातील एक नवीन शासन निर्णय येईल। त्या शासन निर्णयामध्ये जे नवीन नियम, अटी, शर्ती आहेत त्या संदर्भातील पूर्ण माहितीचा व्हिडिओ आपण नक्की समजून घेणार आहोत। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।